तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये मोडत नाही, नाही तुमच्याकडे घर आहे, नाही 4 चाकी वाहन आहे, नाही तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, नाही तुमच्या घरचे कोणी सरकारी नोकरीवरती आहेत, तरी पण तुम्हाला जूनचा जो 12वा हप्ता आहे तो मिळालेला नाही. कारण आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत 12व्या हप्त्याचे जून महिन्याचे ते वाटप बंद झालेलं आहे. पण ज्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत तर काय कारण आहे? जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला पैसे कसे मिळवायचे आहेत. तुम्ही जर नियमामध्ये बसत असाल, 100% समजा बसत असाल तुम्ही, तर तुम्हाला पैसे मिळणारच म्हणजे मिळणारच. पण ते कसे घ्यायचे? कारण मी जेव्हापासून माझं चॅनल सुरू केलं हे खेड्यातील मुलगा, तेव्हापासून मी फक्त लाडकी बहीण सुरुवात जो केली माझ्या चॅनलची ती आहे लाडकी बहीण योजनेपासून. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जर समजा 100% नियमामध्ये बसत असाल आणि जर तुम्हाला जून महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेचे आले नसतील तर कशाप्रकारे ते येतील, कशाप्रकारे ते आपल्याला मिळवायचे आहेत, तर ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या कामाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर अशा भरपूर महिला आहेत ज्यांना जून महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे जे 1500 रुपये आहेत ते मिळालेले नाही. पण त्या 100% या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहेत. कोणाकडे 4 चाकी वाहन असेल, कोणाकडे काही ना काही असेल, म्हणून त्या ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झाल्या आहेत. कारण आता छाननी चालू आहे, एक फॉर्मची कसून तपासणी होत आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे एका फॉर्मची तपासणी केली जाते. तिच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का, किंवा तिच्याकडे घरी कोणी सरकारी नोकरीवरती आहे का, हे सगळं एका फॉर्मची चांगली म्हणजे छाननी चालू आहे. म्हणजे आपण जसे तांदूळ निवडतो ना, तसा एक खडा काढतो तांदळामधून, त्याच प्रकारे हे फॉर्मची जी छाननी आहे ते चालू आहे. पण ज्या महिला 100% पात्र आहेत या लाडकी बहीण योजनेमध्ये, ज्यांच्याकडे नाही घर आहे चांगलं 2 मजली, नाही 4 चाकी वाहन आहे, नाही त्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, नाही काही, तुम्ही ज्या नियमामध्ये समजा 100% बसत असाल पण तुम्हाला अजून हप्ता मिळालेला नाही, तर का नाही मिळाला? तुम्ही सर्वात आधी हा व्हिडिओ बघा. यवतमाळमध्ये 27,231 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. ज्या महिलांकडे शेती, घर, कार, बाईक, दुकान आहे, ज्या महिला स्वतः नोकरीवर आहेत, अशा महिलांना आता लाभ मिळणार नाहीये. घरी 4 चाकी वाहन, आयकरदाते, नमो शेतकरी सन्मानाचे लाभार्थी, संजय गांधी निराधार, एका कुटुंबातील लाभार्थी अर्जदारांची संख्या जास्त असल्यानं अर्ज बाद करण्यात येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 27,317 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले. तर पहा, फक्त यवतमाळ जिल्ह्यामधूनच 27,000 लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या बाद झाल्या आहेत. कारण त्याच्याकडे 4 चाकी वाहन होते, घर आहे, शेती आहे चांगली, त्यांच्याकडे सरकारी नोकरीवरती आहेत त्यांच्या घरचे, म्हणून त्या महिला बाद झाल्या. पण त्याच्यामध्ये अशा काही महिला आहेत ज्या 100% लाडकी बहीण योजनेमध्ये बसत आहेत. त्यांच्याकडे काहीच नाही, बिलकुल दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांचे कुटुंब. त्यांचे पण फॉर्म यामध्ये बाद झाले आहेत. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे 27,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्याच्यामध्ये अशा पण महिला ज्यांच्याकडे काहीच नाही, त्या दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचं कुटुंब, त्या पण लाडक्या बहिणी बाद झाल्या आहेत. तर फक्त यवतमाळ जिल्ह्यातले मी तुम्हाला बातमी दाखवली. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्यामधून किती लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असतील, किती लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील. ठीक आहे, माझा चंद्रपूर जिल्हा आहे. माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामधूनच 8,000च्या वरच लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. कोणकोणत्या? ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत त्या अपात्र तर झाल्याच, पण ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्यांचं, त्या पण अपात्र झाल्या आहेत. कारण मला 2 दिवसा अगोदरपासून मला लाडक्या बहिणींचे फोन येतात. सातारा, परभणी, बीड वगैरे ज्या जिल्ह्यातून फोन आले त्या म्हणत आहेत की सर मी 100% पात्र आहे, तरी पण मला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत या जून महिन्याचे. तर आपल्याला पैसे कसे मिळवायचे आहेत? तुम्ही तर 100% पात्र आहात लाडकी बहीण योजनेमध्ये, तर आपल्याला पैसे कसे मिळवायचे आहेत ते बघा. आपण सध्या बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी बरोबर सांगत आहे तुम्हाला. आपण सध्या काहीही करू शकत नाही, कारण ज्या लाडक्या बहिणी 100% पात्र आहेत या लाडकी बहीण योजनेमध्ये, नाही त्यांच्याकडे घर नाही, काहीच नाही आहे,
100% पात्र आहेत त्या बहिणींना 1 महिना वाट पहा फक्त. माझ्या मताने ऐका, मी प्रवीण शंभरकराव, माझं हे चॅनल आहे यूट्यूब चॅनल आणि मी माझा मोबाईल नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ठीक आहे, सगळ्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर राहते. तुम्ही मला केव्हा पण व्हॉट्सअप करू शकता, कॉल पण करू शकता. ठीक आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी 100% पात्र आहेत त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळालेलाच नाही, तर त्यांनी फक्त एकच काम करा, 1 महिना वाटवा फक्त. कारण पुढच्या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये एकत्र येऊ शकते. दोन्ही महिन्याचे पैसे 3000 रुपये एक येऊ शकते, जून महिन्याचे आणि जुलै महिन्याचे. फक्त वाट पहा. जे 100% पात्र आहेत मी त्यांनाच फक्त त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. मी दुसऱ्या योजनांची माहिती सोडून मी याच्यासाठी बनवत आहे की भरपूर जणांचे मला महिलांचे कॉल आलेले आहेत, भरपूर जिल्ह्यातून आले आहेत की मी 100% पात्र असून मला पैसे मिळालेले नाहीत. तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की फक्त तुम्ही 1 महिना वाट पहा. जेव्हा जुलै महिन्यामध्ये जी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होईल, 5 दिवस सुरू राहतो हा हप्ता वाटप, 5 ते 6 दिवस. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये आले नाही तर काय करायचं आहे, मला कॉल करा. ठीक आहे. जर नाही कॉल केल्या तरी पण मी व्हिडिओ बनवणारच आहे पुढच्या महिन्यामध्ये, जर नाही आले तर. कारण मला कॉल तर येतेच, भरपूर जिल्ह्यातून येतेच मला महिलांचे कॉल. तर मी तर व्हिडिओ बनवणारच आहे. समजा जून महिन्याचे नाही भेटले, जुलै महिन्याचे नाही भेटले, एकत्र समजा नाही आले, भेटलेच नाही, म्हणजे 100% आहे की तुमचा जो फॉर्म आहे अपात्र करण्यात आलेला आहे. पण तुम्ही 100% पात्र आहात, पण तुमचा फॉर्म जे आहे अपात्र केला गेला आहे, म्हणजे दोन्ही महिन्याचे नाही आले तर. म्हणून म्हणतो ज्यांना या जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी फक्त 1 महिना वाट पहा. जर 3000 रुपये एकत्र आले तर ठीक, नाहीतर मी पुढच्या महिन्यात व्हिडिओ घेऊन येणारच आहे. जर तुम्ही नाही कॉल केला तरी कोणती नाही कोणती महिला मला कॉल करणारच आहे, एवढं 100% आहे. ठीक आहे. पुढच्या महिन्यामध्ये पण मी व्हिडिओ बनवीन, पण तोपर्यंत वाट पहा. जर त्याच्यावर तोडगा कसा काढायचा, कारण 3 महिने माझ्या गावामधल्या एका महिन्याचे 3 महिने पैसे आलेले नव्हते, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर तिचे मी एप्रिल महिन्यामध्ये पैसे आणून दिलेले होते. तर मी कसे आणले ते पुढच्या महिन्यामध्ये मी सांगणार आहे. फक्त तोपर्यंत वाट पहा, बस एवढंच आहे, माझी विनंती आहे. ठीक आहे. माझा विश्वास ठेवा, मी सांगत आहे तुम्हाला, तुमचा भाऊ म्हणून मी सांगत आहे. ओके. ठीक आहे. तर समजलं मंडळी माहिती. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणकोणत्या महिलांना पैसे मिळालेले नाही. ठीक आहे. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.